नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा भाग आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता आपल्या ईश्वरीचा एक असा भयानक म्हणजे हल्ला तिच्यावर झालेला आहे. कारण आता उदयकांत आणि वल्लरी या दोघांनी मात्र आता गुंडांना सुपारी देऊन आता हे सर्व करण्यासाठी सांगितलेलं आहे. परंतु आता अर्णवच्या समोर जेव्हा हे सगळं येणार आहे, कारण आता ईश्वरी असा काहीतरी भयानक पुरावा मात्र आपल्या मोबाईलमध्ये तिने लपवून ठेवलेला आहे आणि त्या भयानक पुराव्याचा आता ती सगळं काही सत्य आता अर्णवला शुद्धीवर आल्यानंतर सांगणार आहे. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं बघितलं की अर्णव हा ईश्वरीसाठी खूप कासावीस झालेला आहे. जेव्हा आता ईश्वरी त्या बेशुद्ध अवस्थेत आहे तर त्या गुंडांना मात्र तो चांगलं मारतो, परंतु त्या गुंडांच्या तोंडून मात्र आता उदयकांतचं नाव निघालेलं आहे आणि उदयकांतचं नाव आता अर्णवच्या समोर आलेलं आहे. आणि त्यात म्हणजे आता ईश्वरीला जो काही भयानक पुरावा मिळालेला आहे ना, तर वल्लरी आणि आता उदयकांत या दोघांनी हे कारस्थान केलेलं आहे आणि त्या कारस्थानामुळे आता अर्णवचे वडील हे अगदी म्हणजे बेइज्जत होऊन हे कायमचं घर सोडून गेले आणि त्या अगदी टेन्शनमध्ये मात्र अर्णवच्या आईने आत्महत्या केली आणि त्या अगदी या सगळ्याचा कलंक आहे तर तो आई आजपर्यंत आपल्या माथे घेऊन फिरत आहे. आणि त्यात म्हणजे आज अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं सुद्धा नातं आता त्याच भयानक वळणावर आहे, जेणेकरून अर्णव ईश्वरीला माफ करायला तयार नाही. आता मात्र ईश्वरी त्या भयानक अवस्थेत आता अर्णवला जेव्हा सगळं काही सांगायला सुरुवात करते, परंतु अर्णवला तिच्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं वाटत नाही. अर्णव मात्र ईश्वराला घेऊन अगदी आपल्या पाठीशी धरतो आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जातो. आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो आता डॉक्टरांशी इतका रागाने ओरडतो की माझ्या ईश्वरीला काही झालं नाही पाहिजे, लवकरात लवकर ईश्वरी शुद्धीवर आली पाहिजे. त्यानंतर मात्र आता ईश्वरीचा खूप काही अगदी डोक्याला जबर मार लागल्यामुळे ईश्वरीची अवस्था खूप बिकट असते आणि ह्या जबर अवस्थेमुळे आता ईश्वरीला अगदी कोमात जाण्याची सुद्धा भीती असते. परंतु आता ईश्वरीला जे इतकी तिची अवस्था झालेली आहे त्यासाठी अगदी अर्णव हा आपलं जे व्रत त्याने दिव्याईचं केलेलं आहे आणि हातामध्ये दिवा घेऊन त्याने ईश्वरीला शेवटी या संकटातून बाहेर काढलेलं आहे. पण जेव्हा आता ईश्वरी शुद्धीवर येते, आता ईश्वरी शुद्धीवर आल्यानंतर अर्णवची ती अवस्था बघते. अर्णवच्या हाताला भाजलेला आहे. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय झाले, तुम्ही तुमच्या हाताला काय करून घेतलं, ही जखम कशाची. अर्णव म्हणतो की ईशू तू काळजी करू नकोस, मी सिंदोर, मला काही झालेलं नाही, तू फक्त तुझी काळजी घे, मला तू हवी आहे, मला बाकी काही नको. आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर मला तुम्हाला आता एक असे 2 सत्य सांगायचे आहे की जेणेकरून आता माझी आई निर्दोष आहे आणि तुमचे वडील सुद्धा. आता अर्णव म्हणतो की हे फक्त ते मला नंतर सांग, पण ईशू आज मला तुला एक गोष्ट अशी सांगायची आहे की आता अर्णवने मात्र हॉस्पिटलमध्ये ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज करण्यासाठी इतकं डेकोरेशन केलेलं आहे, सगळं हॉस्पिटल सजवलेलं आहे, अगदी हार्टच्या आकाराचे फुगे सगळीकडे लावलेले आहेत आणि अगदी छान अशी तयारी करून अगदी फुलांचा बुके वगैरे इतकं छान असं आपल्या ईश्वरीला खास सरप्राईज देण्यासाठी मात्र त्याने इतकी तयारी केलेली आहे. तो डॉक्टरना म्हणतो की हे बघा, आता हे पेशंट आहे ना, ते पेशंट लवकरात लवकर बरं झालं पाहिजे, कारण मला खास असं येथे प्रपोज करायचं आहे माझ्या पेशंटला. आता ईश्वरी जेव्हा डोळे उघडते ते सर्व पाहते आणि अर्णवला हे सर्व सांगत असते. अर्णव म्हणतो की मी सिंदोर, मला आत्ता काही सांगू नको, मला फक्त तुला अगदी छान असं स्माईल करताना बघायचं आहे, एकदा प्लीज स्माईल. आता मिस इंदोर अगदी असं म्हणत तो प्रेमाने आता ईश्वरीशी बोलत आहे. ईश्वरीला खूप छान वाटतं. ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव सर माझ्यावर किती प्रेम करतात, त्यांचं अगदी मनातून खूप प्रेम आहे. कारण अर्णवला जेव्हा ईश्वरी बेशुद्ध असते तेव्हा तिच्याबरोबर जे क्षण त्याने घालवले आहे तर त्या प्रत्येक क्षणाची त्याला आठवण होत असते आणि तो ढसाढसा रडत असतो. कारण आता ईश्वरी बरोबर आपण जे काही नंतर वागलो, आपण तसं वागायला नको होतं. आपण ईश्वरीवर इतकं प्रेम करतो आणि तरीसुद्धा मात्र आपण ईश्वरीचा किती रागराग केला, इतक्या दिवसापासून आपण ईश्वरीला लांब ठेवलं, आपण तिला इतकं प्रेम करूनसुद्धा कोणतंही प्रेम नाही देऊ शकलं, याचं त्याला आता गिल्टी फील वाटत असतो आणि काही करून तो देवाला हात जोडून ईश्वरीसाठी प्रार्थना करत आहे. आता अर्णवचं हे जे काही व्रत आहे तर ते देवाने अगदी पूर्ण केलेलं आहे आणि ईश्वरी सुखरूप बरी झालेली आहे. जेव्हा आता ईश्वरी डोळे उघडते तर सगळ्यात अगोदर ती अर्णव अर्णव असं करत आहे. हे सुद्धा आता या
म्हणजे ईश्वरीच्या सोबत होणार आहे. आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अर्णव म्हणतो की मिसिंदर, तू त्रास करून घेऊ नको स्वतःला, मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला काही होऊन देणार नाही. आता ईश्वरी म्हणते की प्लीज सर, मला खरंच तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अर्णव म्हणतो की तुला मलासुद्धा प्रपोज करायचं आहे का? पण हे बघ, आज तुला माझं सरप्राईज कसं वाटलं? अर्णव ऐकून घ्यायला तयारच नसतो. आता अर्णव म्हणतो की आता ईश्वरी, हे बघ, तू शांत राहा, स्वतःची काळजी घे. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी मात्र आता मोबाईलमधील जो आता उदयकांत आणि वल्लरी एकमेकांना भेटलेले आहेत, तर तो फोटो मात्र आता ते अर्णवला दाखवते. आता हा फोटो बघितल्यानंतर अर्णवच्या अगदी तळपायाची आग मस्तकात जाते. अर्णवचा राग तर तुम्हाला माहितीच आहे, एकदा डोक्यात तिडी गेली तर अर्णव काय करतो हे माहिती नाही. आता मात्र त्याला मामीचा खूप राग येतो. मामी मात्र ह्या उदयकांतला का भेटली असेल, तर ईश्वरी म्हणते की का भेटली असेल याचं कारण तुम्हाला माहिती नसेल, पण हे सत्य मला कळालेलं आहे. आणि आज माझ्यावर जो हल्ला झालेला आहे तो उदयकांत आणि वल्लरी मामी यांनी घडवलेला आहे. आता अर्णवला खूपच राग येतो. अर्णव आता खूप भडकलेला आहे. ईश्वरी म्हणते की सर, मला तुम्हाला आणखीन एक भयानक पुरावा द्यायचा आहे. कारण आता हे जे काही झालेलं आहे, आता ते 17 वर्षापूर्वीचं जे सत्य आहे, तर ते सत्य मात्र आता हे केवळ आणि केवळ वल्लरी आणि उदयकांत तुमचे काका यांच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. तुमच्या वडिलांची सुद्धा काही चूक नव्हती आणि माझ्या आईची सुद्धा. आता अर्णव म्हणतो की ईश्वरी, मला माफ कर, कारण मी तुझ्यासोबत जे काही वागलो तर खरंच मी मामीला सुद्धा ओळखू शकलो नाही आणि अगदी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. प्लीज मला माफ कर. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे बघा, आता मात्र आपल्याला जे करायचं आहे ते अगदी व्यवस्थित करायचं आहे. अर्णव म्हणतो की मी त्या उदयकांतला नाही सोडणार, काही झालं तरी शेवटी मी त्याला मारणार म्हणजे मारणारच. कारण त्याने आत्तापर्यंत खूप काही गुन्हे केलेले आहेत. एकतर माझ्या आई वडिलांचा संसार तर मोडला आणि आम्हाला पोरकं केलं, आणि त्यात म्हणजे आता माझ्या बायकोच्या जीवावर सुद्धा उठला. त्याची हिंमतच कशी झाली? म्हणून अर्णवला खूप राग आलेला आहे आणि अर्णव डायरेक्ट तिकडे जायला निघलेला आहे. आणि आता या मामीचं आणि त्याचं काय असं गुपित लपलेला आहे तेच कळत नाही. पण जेव्हा आता ईश्वरीने ते फोटो दाखवलेला आहे आणि तो फोटो दाखवून मात्र आता अर्णवच्या समोर सर्व सत्य आलेले आहे. त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या मिठीत येतात, एकमेकांना प्रपोज करतात आणि दोघे आता खुश होतात. त्यानंतर आता इकडे सुप्रिया आणि नम्रता घाईने मात्र हॉस्पिटलला येतात. तर अर्णव चक्क आता सुप्रियाची माफी मागतो आणि हे बघा काकू, मला माफ करा, कारण जे काही झाले होते तर अगदी इतक्या दिवशीचं 17 वर्षीचं जे सत्य आहे, आज तुमच्यामुळे मात्र आता हे जे काही आमच्यासमोर आलेलं आहे, नाहीतर आम्ही आत्तापर्यंत तुम्हाला दोषी मानलं असतं. आणि आज मी मुलांना मात्र माझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत मानतो आणि त्यांच्याशी असणारे संबंध मी तोडले. खरंच माझे बाबा मला परत भेटायला हवे. एकतर आई आम्हाला सोडून गेली आणि तेव्हापासून आम्ही पोरके झालो, परंतु माझे बाबा आहेत तर ते आत्तापर्यंत कुठे आहेत काहीच मला माहिती नाही. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अर्णव, हे बघ, जेव्हा मात्र हे सगळं झालेलं आहे त्यावेळेस मात्र आता त्यांनी चक्क माझी माफी मागितली होती आणि तुमच्या बाबांनी मात्र शेवट माझी माफी मागून ते अगदी म्हणजे कुणालाही न सांगता अगदी कुठे गेले माहिती नाही, परंतु जाता वेळेस मात्र ते हे सगळं काही सोडून चालले आणि आता ह्या कशाचाही मला मोह राहिलेला नाही असे बोलून ते कुठे गेलेले आहेत माहिती नाही. परंतु तुझे वडील मात्र अगदी असतील. काही झालं तरी अर्णव, आपण तुझ्या वडिलांना शोधूयात, कारण त्यांची काही चूक नसताना आज त्यांना इतकं भोगावं लागलेलं आहे. आणि अर्णव, तू त्यांचा इतका रागराग करतो, मग वडिलांबद्दल असणारा अर्णवचा गैरसमज दूर होतो आणि सुप्रियामुळे आता अर्णवला त्याच्या वडिलांचा पत्तासुद्धा कळतो. त्यानंतर मात्र आता सगळं काही छान होऊन ईश्वरीला घरी आणायचं असतं. ईश्वरीला डिस्चार्ज मिळालेला आहे. आता वल्लरी मात्र ईश्वरीच्या खूप खूप पुढे पुढे करायला सुरुवात करते, कारण आता ईश्वरीने मामीला सांगितलेलं आहे की मामी, हे जे काही माझ्यावर आज वेळ आलेली आहे ती केवळ तुमच्यामुळे, कारण तुम्ही असं काय 17 वर्षापूर्वीचं गुपित लपवलेलं आहे ते सगळं मला माहिती आहे. आता वल्लरी मामीच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. वल्लरी मामी अगदी हात जोडून ईश्वरीची माफी मागायला सुरुवात करते. ईश्वरी, मला माफ कर, खरंच मला माफ कर, अर्णवला काही सांगू नको असं सांगत असते. तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की हे बघा का मामी, काही झालं तरी अर्णव सरांना सर्व सत्य कळायला हवे, जेणेकरून मात्र आता हे सत्य सगळ्यांच्या समोर यायला हवं आहे. आता काही झालं तरी शेवटी आता हे शांत नाही बसणार,
त्यानंतर मात्र आता ईश्वरी घरी येते तर वल्लरी अगदी तिच्या स्वागताची तयारी करते. छान असं तिचं औक्षण करते. अर्णव चक्क उचलून ईश्वरीला आत आणतो आणि ईश्वरीचं औक्षण करून तो ईश्वरीला आता बायकोचा हक्क देतो. आता बायकोचा हक्क देऊन तो आता आय लव्ह यू सुद्धा म्हणतो. आणि आज ईश्वरी जी काही संकटातून बाहेर आलेली आहे तर ती बायकोचा अगदी हक्क घेऊन अर्णवची अगदी बायकोती बनलेली आहे. आणि अर्णव आणि ईश्वरी आता पुन्हा अगदी एकत्र येत मात्र जे काही घडलेलं आहे ते इतकं छान असं घडलेलं आहे. आणि आता मात्र दोघंही इतके खुश आहे. आणि लवकरच मात्र आता पुढे काय होणार आहे, कारण अर्णव आणि ईश्वरी यांच्या अगदी संसाराची सुरुवात होऊन आता इतकं छान असं घडणार आहे की मात्र आता अगदी बघतच राहा. वल्लरी तर अगदी तोंडातच बोट घालून आता मात्र ती ईश्वरीची पूर्णपणे दासी बनणार आहेत. ईश्वरी आता जे जे काही सांगेल ते काही आता शेवटी वल्लरीला ऐकण्याची वेळ येते. परंतु आता एक ना एक दिवस अर्णवच्या समोर हे सत्य येतं, कारण उदयकांतची गचंडी धरल्यानंतर उदयकांत सगळं काही कबूल करून वल्लरीचं नाव घेणार आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.